नमस्कार, शिल्पाज रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण मस्त सोयाबीनची चमचमीत भाजी बनवणार आहोत. जरी ही भाजी चमचमीत वाटत असली तरी खूप काही वाटण करावं लागत नाही. अगदी झटपट 2 स्टेपमध्ये ही भाजी तयार होते. तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी पाणी उकळून घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 वाटी सोया चंक्स टाकलेले आहेत मी. वजनीप्रमाणे 100 ग्रॅम आहेत. आता यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आता झाकण ठेवून आपल्याला 5 मिनिटं असंच ठेवून द्यायचं आहे. तर 5 मिनिटं झालेली आहेत. आता आपण ही सोयाबीन काढून घेऊया. घट्ट असं पिळून घ्यायचं आहे आपल्याला. अजिबात पाणी नाही राहिलं पाहिजे, थोडं पण घट्ट पिळून घ्यायचं आहे. तर असे सगळे मी सोयाबीन घट्ट पिळून घेतलेले आहेत. तर आता यामध्ये लगेच 4 चमचे दही टाकायचे. इथे दही आपल्याला ताजंच वापरायचं आहे. एक चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धने जिरे पूड आणि 1 चमचा मीठ टाकले. आता हे छान लावून घ्यायचं आहे सोयाबीनला. आता 10 मिनिटं आपल्याला हे झाकून असं ठेवायचे मुरत. तर मी लगेच कढई ठेवून घेतली आहे. इथे 2 चमचे तेल टाकले कढईमध्ये. तेल गरम झाल्यानंतर 2 तमालपत्र, 1 स्टार फूल, 2 दालचिनीचे तुकडे, 4 लवंग, 4 मिरी टाकायच्यात आपल्याला. आता यामध्ये बारीक चिरलेले 2 कांदे ॲड करायचेत. कांदा आपल्याला लाल होईपर्यंत परतून घ्यायचे चांगलं. तर कांदा परतून झालेला आहे. इथे मी 2 टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे. ती पण आपल्याला ॲड करून परतून घ्यायचं तेलामध्ये. चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आपल्याला. तर इथे टोमॅटो पण आपला परतून तयार आहे. तर आता यामध्ये 1 चमचा लाल तिखट. आता हे परतून घेऊया. चांगलं आपलं 1 मिनिटभर मी परतून घेतलेलं आहे. सगळे मसाले एकजीव झालेले आहेत. आता यामध्ये सोयाबीन टाकून घेऊया आपण. हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. इथे मिक्स करून घेतलेलं आहे मी. तर इथे परत 2-3 मिनिटं आपण झाकण ठेवून वाफवून घेऊया सोयाबीन. तर 2-3 मिनिटानंतर बघून घ्या. एकदा मिक्स करून घेऊया.
आता इथे मी गरम पाणी टाकले, मिक्स करायचे. तुम्हाला जेवढं ग्रेव्ही पाहिजे तेवढं इथं पाणी टाकायचे. तर इथे थोडंसं घट्ट वाटते म्हणून मी परत एकदा थोडंसं पाणी ओतले. कसुरी मेथी, तर इथे मी अगोदरच भरपूर मीठ टाकले, त्यामुळे इथे मी मीठ टाकत नाही. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे मीठ पण टाकू शकता. परत झाकण ठेवून एक 5 मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचे. तर 5 मिनिटं झालेली आहेत. इथे आपली सोयाबीनची भाजी तयार आहे, अगदी झटपट बनते. इथे मी थोडंसं पातळच ठेवलेलं आहे, कारण ते थोडंसं घट्ट होतं नंतर. रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद.